चोर पावलांनी चोर आले आणि लाखोंची चोरी करून पसार झाले। ही चोरी करताना त्यातील एका चोराला मात्र त्याच्या संस्कारांचा विसर पडला नाही। भिवंडीच्या शांतीनगरमधील एका दुकानात संस्कारी चोरानं चोरी केली। पहाटेच्या सुमारास चोर दुकानाचा शटर उचकटून आत शिरला। त्यानं आत शिरताच घरात किंवा मंदिरात जाताना काढतो त्याप्रमाणे चपला काढल्या आणि त्यानंतर त्यानं दुकानाचा अंदाज घेतला। नंतर मोबाईल टॅबसह दुकानातली रोकड लांबवली। चोरांची पावलं आजकाल मंदिराकडे वळायला लागली आहेत। चोर मंदिरात तर जात आहेत पण चोरीसाठी। भक्तांच्या दानावर चोरटे डोळे ठेवून बसलेत। नाशिकच्या सातपूरमधली ही दृश्य आहेत। दोन चोरटे तयारीनिशी मंदिरात गेलेत। तोंडाला काळा मास्क लावून दबक्या पावलांनी त्यांनी मंदिरात प्रवेश केला। त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडली आणि भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं केलेल्या दानावर दोघांनी डल्ला मारला। आता या मंदिरात दानपेटी चोरीची ही काही पहिलीच घटना नाहीये। चोरट्यांनी दुसऱ्यांदा दानपेटीवर डल्ला मारलाय आणि त्यामुळे चोरांना बेड्या ठोकण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं आहे। तामिळनाडूच्या तिरुपत्तूर इथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला। यावेळी भरधाव वेगात असलेल्या या रिक्षाचं नियंत्रण सुटून 2 ते 3 पलटी खाऊन रिक्षा रस्त्यावर उलटली आहे। अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली, रिक्षा सरळ केली। या अपघातात रिक्षा चालक आणि काही विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। सुदैवानं कोणती जीवितहानी यात झाली नाही। या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या अपघाताचा स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून सुद्धा पुढचा तपास सुरू आहे। केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यामध्ये एका कारचा वेग अधिक असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारने थेट रस्त्यावरील डिवायडरला जोरदार धडक दिली। या थरारक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। अपघाताच्या वेळी कार प्रचंड वेगात होती। अचानक नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर कार थेट डिवायडरवर आदळली। धडकेचा आवाज इतका जोरदार होता की आजूबाजूच्या परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला। या घटनेत कोणती जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नसली तरी कारचं मात्र नुकसान झालंय। देशाच्या राजधानीमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये चोरट्यांची हिंमत खूपच वाढली असं दिसतंय। गजबजलेल्या मार्केटमध्ये सर्वांच्या डोळ्यात देखत शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकून ते पसार झाले। संध्याकाळची वेळ त्यामुळे बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आणि त्या सर्व ग्राहकांना काय हवं याची विचारणा किंवा एखादी वस्तू ग्राहकाला आवडली तर त्याच्या दरावरून घासाघीस, या सगळ्या लगबगीत दुकानदार होते। पण तेव्हाच 5 ते 6 जणांचं टोळकं तिथे आलं। यातील बहुतेकांनी रुमालाने तोंड बांधलेली होती। धारदार शस्त्राचा धाक दाखवला आणि रोकड हिसकावून ते तिथून पसार झाले। आता कायदा त्यांना काय अद्दल घडवतो हे पाहावं लागेल। वेगाचा आणि बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांनाच नाही तर प्राण्यांना सुद्धा बसतोय। उत्तर प्रदेशच्या कौशांबीमधली ही घटना बघा। अनेकदा रस्ता ओलांडताना नागरिकांचा येण्या जाणाऱ्या वाहनांचा अंदाज चुकतो आणि अपघात होतो। मग जनावरांचं काय? त्याच्या नादात ते निघालं असल्यावर माणसाचीच जबाबदारी आहे ना अपघात टाळण्याची। एक दुचाकी सुसाट वेगात येत होती आणि तेव्हा एक घोडा मध्ये आला। मात्र वेग जास्त नसल्यामुळे दुचाकीस्वाराला दुचाकी नियंत्रणात आणता आली नाही आणि घोड्याला धडक बसली। या अपघातामध्ये दुचाकीस्वार उडून अगदी दूर फेकला गेला। तो जखमी झाला, मात्र घोड्याचा जागीच मृत्यू झालाय। देशादेशांमध्ये वाद हल्ले सुरूच आहेत। युद्धही सुरू आहे। एकीकडे रशिया युक्रेन तर कधी पॅलेस्टाईन आणि ताजं असलेलं भारत पाकिस्तान, सगळीकडेच अशांतता आणि भीती। या हल्ल्यामुळे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, अनेक वेळा जीवितहानी होते। पण जर हेच एकोप्याने सामंजस्याने प्रश्न सोडवले गेले तर जगात शांतता निर्माण होईल। इराणची राजधानी तेहरानमधली ही दृश्य बघा। तेहरानवर इस्रायलनं हल्ला केला। या हल्ल्यामुळे इमारती कोसळल्या, वाहनांचं नुकसान झालं, परिसरात धुराचे लोट उठतच होते। कदाचित काही बळी सुद्धा गेले असतील। त्यामुळे या पृथ्वी तलावर जगतानाचं भय काही संपत नाहीये।